पुणे शहर विद्येचं माहेरघर आणि शांततेसाठी ओळखलं जाणारं शहर, पण या शहरातल्या एका साध्या दिसणाऱ्या घरानं अख्ख्या पोलीस दलाची झोपच उडवली आहे। निवडणूक जवळ आली की पैशांचा पाऊस पडतो असं आपण ऐकतो, पण पुण्यात जे घडलं ते कोणत्याही थ्रिलर सिनेमाच्या कथेला मागे पाडणारं होतं। एका साध्या तक्रारीवरून पोलीस एका घरात घुसतात आणि जेव्हा कपाट उघडतात तेव्हा समोरचं दृश्य पाहून अधिकाऱ्यांच्याही काळजाचा ठोकाच चुकला। नोटांची एवढी मोठी थप्पी की त्या मोजण्यासाठी पोलिसांना मशीन मागावं लागलं आणि मोजता मोजता पोलीसही पुरते थकून गेले। ही थरारक घटना घडली आहे पुण्यातल्या गजबजलेल्या कोंढवा परिसरात। काकडे वस्ती गल्ली नंबर 2 ही तशी खूप साधी गल्ली, लोकांची सतत ये-जा असते, पण याच गल्लीतल्या एका घराकडे पोलिसांची करडी नजर वळली होती। पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की या घरात काहीतरी काळबेरं सुरूच आहे। सुरुवातीला वाटलं होतं की एखादा छोटा मोठा अवैध धंदा असेल, पण आत गेल्यावर जे घबाड सापडलं त्यानं पुणे शहरातल्या राजकीय आणि गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे। सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत। प्रशासकीय यंत्रणा कमालीची सतर्कता राखत आहे। नाताळ आणि 31st डेच्या सेलिब्रेशनची तयारी शहरभर सुरू असतानाच पोलिसांना माहिती मिळाली की या घरातून अवैध दारूची विक्री केली जाते। गुन्हे शाखेच्या पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी मिळून या घरावर छापा टाकला। दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हे माहितीच नव्हतं की ते आज पुण्यातल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणार आहेत। जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला होता, पण तपासणी सुरू असतानाच पोलिसांची नजर एका लोखंडी कपाटाकडे गेली। हे कपाट दिसायला अगदी साधं होतं, पण त्याला लावलेलं कुलूप काहीतरी सांगत होतं। पोलिसांनी जेव्हा हे कपाट उघडलं तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडातून शब्द फुटलेच नाहीत। कपाटात कपडे नव्हते तर गच्च भरलेल्या नोटांच्या पुडकी होती। त्यांची अशी थप्पी बघून पोलिसांनाही क्षणभर विश्वास बसला नाही की एका दारू विक्रेत्याकडे एवढी मोठी रक्कम असू शकते। मिळालेल्या माहितीनुसार या छाप्यात तब्बल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली। एका सामान्य घरात 1 कोटी रुपये रोख असणं ही साधी गोष्ट नाही। पोलीस यंत्रणेने तत्काळ याची दखल घेतली। नोटा इतक्या जास्त होत्या की त्या मोजता मोजता पोलिसांना बराच वेळ लागला। रात्री उशिरापर्यंत या नोटांची मोजणी सुरू होती। ही रक्कम कुठून आली, ही रक्कम कोणाची आहे आणि निवडणुकीच्या काळात या पैशांचा वापर कुठे होणार होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले। या कारवाईत पोलिसांनी केवळ पैशाचेच नाही तर मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठाही जप्त केला। या घरामध्ये जणू दारूचं छोटं दुकानच थाटलं होतं। ML चे फुगे, देशी दारू, विदेशी बनावटीची व्हिस्की, रम आणि नामांकित ब्रँडच्या शेकडो बाटल्या तिथे साठवून ठेवण्यात आल्या होत्या। नाताळ आणि 31st डेच्या रात्री या दारूचा वापर करून मोठी उलाढाल करण्याचा या आरोपींचा डाव होता, जो पोलिसांनी वेळीच उधळून लावला। पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जप्त केलेल्या मुद्देमालात नंबर 1 व्हिस्कीचे 220 नग, IB व्हिस्कीचे 183 नग आणि RS च्या 220 पेक्षा जास्त बाटल्यांचा समावेश आहे। याशिवाय मोठ्या प्रमाणात लिटरमध्ये साठवलेली खुली दारू आणि कॅन ही सापडले आहेत। या सर्व दारूंची किंमत लाखांच्या घरात आहे, पण या दारूच्या साठ्यांपेक्षाही चर्चा रंगली ती त्या 1 कोटी रुपयांच्या रोकडची, ज्यानं सर्वांनाच बुचकळ्यात पाडले। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। हे 2 लोक केवळ प्यादी आहेत की यामागे एखादा मोठा मास्टर माइंड आहे, याचा शोध आता घेतला जातोय। प्राथमिक चौकशीत असं समोर आलंय की दारूची विक्री केवळ किरकोळ नव्हती तर मोठ्या प्रमाणावर त्याचं जाळं पसरलेलं होतं। त्यातच सापडलेली ही मोठी रक्कम एखाद्या राजकीय पक्षाची तर नाही ना, या अँगलनेही आता चौकशीची चक्र फिरू लागली। पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, पण अलीकडच्या काळात कोथरूड, कोंढवा आणि हडपसर सारख्या भागात सापडणारी अशी घबाडं चिंतेचा विषय ठरतायत। एका बाजूला प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलंय आणि दुसरीकडे गुन्हेगारांनी आपली कपाटं पैशांनी भरून ठेवली आहेत। कोंढव्यातील या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय। आपल्या घराशेजारी चालणाऱ्या साध्या दारू विक्रीच्या आड एवढा मोठा काळा पैसा लपलेला असू शकतो याची कल्पनाही कोणी केली नव्हती। या कारवाईत पोलिसांनी केवळ 1 कोटी रुपयेच नाही तर 2,05,900 रुपयांचा इतर मुद्देमालही जप्त केला। नाताळ आणि 31st डेच्या तोंडावर झालेली ही कारवाई पुणे पोलिसांसाठी मोठं यश मानलं जाते, कारण जर हे पैसे आणि ही दारू मार्केटमध्ये पोहोचली असती तर शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता। या घटनेमुळे आता शहरातील इतर संवेदनशील भागातही
कॉम्बिंग ऑपरेशन आणि छापेमारी जाण्याची शक्यता वाढली। विशेष म्हणजे हे पैसे नेमके कोणाचे आहेत हे सांगण्याचं आरोपी अद्यापही तयार नाही। पोलिसांनी आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणाही याची माहिती दिली आहे। एका सामान्य दारू विक्रेत्याकडे इतकी मोठी रक्कम असणे हे केवळ दारू विक्रीतून शक्य नाही असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळे या पैशांचा संबंध निवडणुकीतील फंडिंगशी जोडला जात आहे। पुणेकर आता या प्रकरणाच्या खोलापर्यंत पोलीस कधी पोहोचणार याकडे संपूर्ण लक्ष लावून बसलात। तपासाचा घटनाक्रम पाहिला तर असं लक्षात येतं की पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे ही मोहीम आखली होती। काकडे वस्तीत पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा स्थानिकांना वाटलं की ही नेहमीची तपासणी आहे, पण जेव्हा एकामागून एक पोलीस व्हॅन तिथे येऊ लागल्या तेव्हा नोटा मोजण्याच्या मशिनी आत गेल्या। तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य सर्वांना समजलं। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण कोंढवा परिसरात लोकांची गर्दी जमली। पुण्यातील या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की गुन्हेगारी जगात आता हायटेक झालंय। घरामध्ये साध्या कपाटात कोट्यावधी रुपये लपून ठेवणं आणि वरून अवैध धंदे करणं ही एक मोठी साखळी असू शकते। पोलिसांनी जप्त केलेल्या डायऱ्या आणि मोबाईल फोन्स मधून अनेक बड्या नावांचा उलगडा होण्याची शक्यता। ही घटना आपल्या सर्वांसाठी डोळे उघडणारी आहे। आपल्या आसपास काय चाललंय याकडे आपण जागरूक राहिलं पाहिजे। पुण्यातल्या या एका घटनेनं पोलिसांना थकवलं असलं तरी गुन्हेगारीचे धाबे मात्र दणाणले आहेत। आता या 1 कोटी रुपयांचं गुपित काय आहे हे येणाऱ्या काळात पोलीस तपासात स्पष्टच होईल। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा।